बातमी आहे पुण्यामध्ये गुलेन-बॅरी सिंड्रोमचे 22 संशयित रुग्ण आढळले। त्यामुळे पुणे शहरामध्ये आता खळबळ उडाली आहे। 22 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। मात्र हा आजार संसर्गजन्य नसल्याचं महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉक्टर नीना बोराडे यांनी सांगितले। 12 ते 30 वयोगटातील नागरिकांना हा आजार झाल्याचे दिसून आले। बॅक्टेरिया इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन असल्यास या आजाराचा धोका असतो। 3-4 हॉस्पिटलमध्ये मिळून एक साधारण 22 केसेस सस्पेक्टेड गुलेन-बॅरी सिंड्रोमच्या आहेत। त्या 22 पैकी 6 केसेस या पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी आहेत। हा जो आजार आहे तो मल्टिपल त्याचे कॉजेस असतात गुलेन-बॅरी सिंड्रोम आजार होण्यासाठी। त्यापैकी प्रामुख्याने बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं, काही केसेसमध्ये व्हायरल इन्फेक्शन असू शकतं, कधी-कधी वॅक्सिन इंड्युस्ड पण असतं किंवा सर्जरी सुद्धा ट्रिगर करते किंवा ज्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती कमी झालेली असते अशा सहसा पेडियाट्रिक एज ग्रुपमध्ये किंवा यंग एज ग्रुप जो असतो साधारण एक 12 ते 30च्या दरम्यान यांच्यामध्ये हा कॉमन असतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।